गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हे आहे आमच्या सोसायटीचं गार्डन. इथं बऱ्याच फळांची आणि फुलांची झाडं आहेत. आज झाडाला आलेले होते खूप सारे फणस, त्यामुळे मी इथून एक फणस घ्यायला आलेले आहे. सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज आला होता की कोणाला फणस हवा असेल तर घेऊन जा म्हणून. इथं इतकी सारी घरं आहेत, पण फणस मात्र थोडीच आहेत. पण भांडण होत नाही का सोसायटीमध्ये? तर नाही. त्याचं कारण म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व. कोणताही एक फणस घेऊन जा 100 रुपयांना आणि या पैशाचा उपयोग पुन्हा सोसायटीसाठीच होतो, नाही का? येता येता नवऱ्याला म्हटलं की प्रत्येक सोसायटीमध्ये ना असा एक उपक्रम हवा की भरपूर फळांची झाडं लावायचीत आणि त्याला आलेली फळं अशा पद्धतीनं सगळ्यांना द्यायचीत. म्हणजे आजकाल घरंही छोटी असतात, मोठी झाडं लावता येत नाहीत आणि बऱ्याच जणांची हौसही असते. तर झाडं लावण्याचाही आनंद घेता येईल आणि त्याला आलेली फळं खाण्याचा सुद्धा. घरी जागा जरी छोटी असली तरी सोसायटीच्या परिसरात जागा बऱ्यापैकी असते, नाही का? तशी झाडांची संख्या कमी होती आहे, तर यातून तोही आनंद होईल. झाडं लावा, झाडं जगवा. आणि आम्हाला ही फळं भरपूर ट्राय करायला आवडतात, म्हणून एकदम छान असा फणस इथून मी घेऊन चाललेली आहे. आज ओमकारला घेऊन आले. मुलांना सुद्धा या गोष्टी कळायला हव्या.